रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे बरं का की सर दशरथ राजाने आदिशक्ती सीतामाई, आदिशक्ती तुम्ही सीतामाई असं म्हणता, मग ही सर्वांच्या अगोदरची शक्ती असेल, आदिशक्ती असेल, तर रावणाने तिला उचलून कसं काय नेलं? आणि आदिशक्ती ही जर मायावी असेल, काय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर मायावी रावण तिला ओळखू आला नाही का? माझ्या मातेला, सीतामातेला ओळखू आला नाही का? तरीही सीतामातेला रावणाने उचलून, बरं का, असे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. तर त्याचं कारणच असं आहे, लक्षात ठेवा. दशरथ राजाने आदिशक्ती सीतामातेबरोबर केलेलं हे जे पापकृत्य आहे हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आदिशक्ती सीतामाता काही करू शकल्या नाही. कोणतं पापकृत्य आहे ते ऐका सर्वांनी पुढे. पायस दान मागितल्यानंतर सर्वांना ती कथा माहीत आहे. श्रावण बाळांच्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि केलेला वध, त्याच्यामुळं दशरथ राजाला मिळालेला वर, तोही पुत्र शोकाने मरशील, त्यामुळे दशरथ राजाला झालेला आनंद, लक्षात ठेवा. हे सर्वांना माहीत आहे, त्या कथानक मी सांगत बसत नाही. जेव्हा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचं लग्न केलं गेलं योग्य वय स्थितीला, त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र ब्रह्माची पत्नी आदिमाया शक्ती सीतामाता सर्वजणच या चौघीजण लग्न होऊन आल्यानंतर एकदा राजा दशरथाला त्यांच्या हातचं कोण उत्कृष्ट भोजन करतंय, नीट लक्ष द्या, उत्कृष्ट भोजन कोण करतंय ही इच्छा निर्माण झाली. आणि दशरथ राजा कौसल्या मातेकडे जाऊन, अगं आपल्या 4 सुना आलेले, 4 सुनेच्या हातचं जेवण कसं असतं हे आपण पाहूया आणि प्रत्येक सुनेला आपल्यासाठी जेवण बनवायला सांगूया आणि जेवण कोणाच्या हातचं चविष्ट आहे ते पाहूया, अशी इच्छा कोणाला निर्माण झाली? राजा दशरथाला. कौसल्या माता म्हणाली, मला काय ह्याच्याशी देणं घेणं नाही. कारण कसं आहे, तुम्ही आता जरी म्हणत असला की सगळं तुम्ही सांगत असला, सासू सारख्या सूचना आणि सुनबाई म्हणजे सूचना नको, सासू सारख्या सूचना, सासू सून, आणि सून हा शब्द आलाय की सून या शब्दाचाच अर्थ आहे सूचना नको. महात्म्यांच्या तोंडचे जे बोल आहेत ते जुने वारकरी जे आहेत, कीर्तनकार वगैरे, त्यांच्या तोंडचे ऐकलेले हे बोल सासू कोणाला म्हणायचं, सून कोणाला म्हणायचं, ते मी सांगतो. तर अशी इच्छा झाल्यानंतर बरं म्हणले नको येऊ तो. राजा दशरथाने दिवस ठरवला आणि प्रत्येकीला भोजन आणायला सांगितले. सर्वात प्रथम भोजन आणलं, लक्षात ठेवा, शत्रुघ्न त्यांच्या पत्नीनं भोजन आणलं, स्वादिष्ट भोजन. महालामध्ये येताना राजा दशरथ पाहतोय प्रत्येक सुनबाई येऊन भोजन, तिथे भरताची पत्नी पुन्हा आली, तिनेही भोजन आणून ठेवलं. लक्ष्मणाची पत्नी आली, तिनेही भोजन आणून ठेवलं. भोजन आणून ठेवल्यानंतर सर्वात आधी कोण पंचपक्वानाचं भोजन आणून ठेवतंय हे चाललं होतं बरं का, लक्षात ठेवा. आणि तेही स्वादिष्ट, सर्वात अगोदर स्वादिष्ट भोजन कोण आणून देतं. आता या तिघीनं भोजन बनवल्यानंतर सीतामातेला थोडासा उशीर झाला, घाईमध्ये तिनं बनवलं. आदिमाया शक्ती आणि महालाचा दरवाजा, राजा दशरथ जिथे बसलेले होते त्या महालाचा दरवाजा उघडला आणि महालामध्ये आत असा प्रवेश करणार. तेवढ्यात काय झालं ते पहा,
तर पंचपक्वानाचं ताट समोर ठेवलेलं. वारा सुटला आणि बाहेरचा थोडीशी घाण कशाची असेल ती, कागद असेल किंवा एखादा फडका असेल, ते खिडकीतून, हा म्हणजे राजमहाल म्हणल्यानंतर खिडकी असणारच ना, हा मनात पुन्हा प्रश्न यायला नको. आत त्या वावटळीमध्ये, वावटळ माहीत आहे सर्वांना, त्याच्यामध्ये आलं आणि ती खिडकीतनं आत येऊन बरोबर माझ्या सीतामाता ताट घेऊन, असं पंचपक्वानाचं ताट घेऊन चाललेल्या होत्या. त्या ताटात येऊन ती घाण पडली. राजा दशरथाने हे पाहिलं. आता हे कृत्य राजा दशरथ पाहत होते. सीतामातेला वाईट वाटलं, परंतु हे आलेलं बाहेरचं जे कापड आहे ते आपल्या सासरेबुवांना म्हणजे राजा दशरथांना दिसलं आणि हे असायला नको, आपल्या पंचपक्वानाच्या ताटामध्ये असायला नको, म्हणून आदिमाया शक्ती होती ती, लक्षात ठेवा. तिने असं ताटाकडे पाहिलं आणि डोळ्यातून एक शक्ती बाहेर पडली. त्या शक्तीमुळं ते पूर्ण पडलेलं जे पान होतं, कानीचं पान, ते तिथल्या तिथं जाळून टाकलं. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो त्याच्यावर. आणि हे कुणी पाहिलं? राजा दशरथ. हे कृत्य राजा दशरथांनी पाहिलं आणि मनामध्ये विचार आला, अरे माझा राम तर खूप गोळा आहे. जर समजा एखादी रामाची गोष्ट जर हिला नाही पटली तर त्या क्रोधामध्ये फक्त राजा दशरथ हा संसारी माणूस, त्याला वाटलं, अधिकार ओळखू आला नाही की सहज क्रोधामध्ये माझ्या भोळ्या रामाकडे जर पाहिलं तर माझा राम पूर्णतः उद्ध्वस्त होईल, जळून जाईल तिच्या डोळ्यातील तेजामुळे. त्याच्यामुळं ते बघतच राहिले राजा दशरथाचे आदिमाया शक्ती सीतामातेकडे. आणि सीतामाता म्हणले, अहो माझ्याकडे काय पाहताय, मी पंचपक्वानाचं ताट आणलं. त्याच्याकडे पाहण्यापूर्वी म्हटले, मला एक वचन दे. म्हटले, मी जेवण करून आणलंय ते खा ना, मग काय जे असेल ते पाहू. नाही म्हटले, मला वचन द्या. तर त्यावेळेला आदिशक्ती सीतामातेकडून राजाने असं वचन घेतलं की तू कितीही क्रोध आला, तुला कितीही क्रोध आला, तर त्या क्रोधामुळे समोर माझ्या प्रभू रामचंद्राकडेच नव्हे तर कुठल्याही जीव असलेल्या व्यक्तीकडे तू त्या क्रोधाने पाहणार नाही की ज्या क्रोधाने समोरच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. एवढंच वेळ म्हणले, दिलं वचन. आणि जे थंबनेलवर टाकलंय हे वचन देण्याचं राजा दशरथ आणि संसारी माणसांनी हे आदिमाया शक्ती सीतामातेबरोबर हे केलेलं पापकृत्य लक्षात ठेवा. या पापकृत्यामुळं बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत बरं का हे, की तुमची कसली आदिमाया शक्ती? रावण तिला पळवून येतो आणि ही आदिमाया शक्ती कसली तुमची? तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला रावण, आता ही मायावी स्वरूप तेही मायावी स्वरूप, मग मायेने मायेला ओळखता आलं नाही. अनेक प्रश्न आहेत तिथं मनामध्ये. मायेचं स्वरूप फक्त ब्रह्म या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतरच लक्षात येतं. मायेला स्वरूप ओळखता येत नाही. वास्तविक पाहता जे नाहीत त्याचं स्वरूप काय ओळखायचं? प्रश्न अनेक आहे. आणि हे वचनबद्ध केल्यामुळं लक्षात ठेवा, रावणाने त्या वेशात येऊन आदिमाया शक्ती सीतामातेला मायावी स्वरूपातच, ही मायावी स्वरूप तेही मायावी स्वरूप, या वचनामध्ये सापडल्यामुळं आदिमाया शक्ती काही करू शकली नाहीये. आणि त्याच्यामुळं सीतामातेचं रावणाने हरण केलं, घेऊन गेलं. आता याच्यावरती भरपूर दृष्टांत आहेत. एवढे अडाणी लोक आहेत काय जगामध्ये, आणि सत्य आहे ते सांगतो. ब्राह्मण बुवा असेच कथा सांगत असताना बरं का,
सीतेचं हरण याच्यावरती चांगल्या आठवड्याभर बोलले. सीतेचं हरण झालं, सीतेचं हरण झालं, रावणाने सीतेचं हरण केलं. मग एक आडमुठ होतं, त्याला काहीच कळालं नाही. त्याच्या डोक्यात एवढंच की सीतेचं हरण केलं. बघा, त्याच्यामुळे आता सीतेचं हरण केलं म्हणजे तिला पळवून नेलं. पण ह्याच्या डोक्यात त्यांनी मध्येच उठून महाराज म्हणले सीतेचं हरण केलं, हरण केलं, हरण केलं चाललंय तुमचं म्हणले दररोज. परंतु त्या हरणाची पुन्हा सीता झाली का नाही ते सांगायची. म्हणजे अशी काही जड बुद्धीची माणसं असतात, लक्षात ठेवा. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्यांची जड, याहुनी दगड बरे देवा, असं तुकोबारायांनी, संत तुकोबारायांनी दिलेलं वाक्य आहे. ते वाक्यावरती तुम्ही हा दृष्टांत देऊ शकता. कुठे तुमच्या बुद्धीला योग्य वाटेल तिथे माझं सांगणं देणं हे माझं कार्य आहे. ते तुम्ही कशा पद्धतीनं विस्तार करायचा हे तुमचं काय. सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादामुळे माझ्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले ते त्यांच्या लक्षात ठेवा. मी निमित्त मात्र झालेली सेवा तुम्हा सर्व भक्तजनांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. बरेच प्रश्न आहेत मनामध्ये आणि हे तर्क वितर्क करत बसण्यापेक्षा ही सत्य परिस्थिती आहे. झालेली सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.